रत्नागिरीत प्रथमच बुद्धिस्ट गोल्ड मॅन म्हणून जगामध्ये ओळखले जाणारे रोहित पिसाळ यांचं आगमन झालं. त्यांच्या उपस्थितीने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये आणि तरुणाईत उत्साहाचं वातावरण होतं. कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पिसाळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. हा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक हॉल येथे पार पडला. मुंबईत निर्माण होत असलेल्या नमो तस्स हेलिपॅड प्रकल्पाबाबत पिसाळ यांनी माहिती देत काही दिवसांत हा महत्त्वाचा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. याचबरोबर रत्नागिरीतील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. रत्नागिरीमध्ये बुद्धिस्ट अर्बन बँकेची शाखा सुरू करण्यासाठी स्वतःचा विशेष प्रयत्न असल्याचंही त्यांनी सांगितलं. तरुणांना व्यावसायिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन करताना पिसाळ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत बुद्धांवरील त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणात अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला. त्यांच्या मांडणीदरम्यान आंबेडकरी नव्या साहित्यिकाची झलकही प्रकट झाली. काव्य आणि लेखनाची आवड असलेल्या पिसाळ यांनी अनेक कविता आणि लेखही लिहिलेत. बुद्धिस्ट गोल्डमॅन रोहित पिसाळ हे केवळ बुद्धिस्ट गोल्डमॅन नव्हे तर आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक म्हणूनही ओळखले जातात. विविध देशांचा दौरा करताना त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागतिक स्तरावर ठसा उमटविला आहे. या दौऱ्यांमध्ये पिसाळ यांच्याकडून अनेकदा एक वाक्य ठळकपणे ऐकायला मिळत असते: बाबासाहेब आपले बाप आहेत. आंबेडकरी समाजाच्या अस्मितेशी जोडलेला हा भावनिक उच्चार त्यांच्या प्रत्येक भाषणात दिसून येतो. त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा गाभा आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश प्रभावीपणे पोचवत असल्याचं चित्र पाहायला मिळते. बुद्धिस्ट गोल्डमॅन रोहित पिसाळ यांच्या एंट्रीसोबतच कार्यक्रमस्थळी उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. सुवर्ण अलंकारांसह पारंपरिक वेशभूषेत ते सभागृहात दाखल होताच चाहत्यांनी त्यांना घेरलं. तरुण तरुणींसह विविध कार्यकर्त्यांनी फोटो सेशनसाठी अक्षरशः रांगा लावल्या. मोबाईल कॅमेऱ्यांचा फ्लॅश सतत चमकत राहिला. पिसाळ यांनीही चाहत्यांना हसतमुखाने वेळ देत प्रत्येकासोबत फोटो काढून दिल्याने गर्दीत आणखी उत्साह वाढला. या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे त्यांच्या लोकप्रियतेचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. रत्नागिरी दौऱ्यावर असताना बुद्धिस्ट गोल्डमॅन रोहित पिसाळ यांनी थिबा राजाकालीन बुद्ध मूर्तीला भेट दिली. या ऐतिहासिक मूर्तीविषयी आणि जागेच्या वादाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी गोल्डमॅन रोहित पिसाळ काय म्हणाले पाहूया. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. मी आज रत्नागिरीत आहे आणि आताच सरांनी आपल्याला इथल्या थिबा राजाच्या इतिहासाबद्दल सांगितलं. आणि जागोजागी आपल्या म्हणजे जिथे बुद्ध आहे ह्या जागा एकतर बिल्डर्स किंवा शासन गिळंकृत करत आहे. आता आज ही रत्नागिरीची लोक जी आहेत म्हणजे आपल्या पूर्ण भारतातल्या काय विश्वातल्या बौद्धांनी ह्यांना सपोर्ट केला पाहिजे. हे आज ते स्वतःच्या जीवावर त्यांना जसं जमतंय, कारण सगळे सॅलराईड किंवा बिझनेस क्लासची लोक आहेत, कोणी हाय टायकून्स किंवा पॉलिटिशियन्स नाही आहेत. तर ह्या लोकांना आपण सपोर्ट केला पाहिजे. आज जसं आपण महाबोधीचं एक युद्ध लढतोय, पण गल्ली गल्लीमध्ये महाबोधीचं युद्ध आहे. हे आपल्याला प्रत्येक गावामध्ये गल्ल्यांमध्ये आपल्याला ते दिसतंय. हल्लीच दहिसरमध्ये माझा एक लढा होता आणि तो लढा आम्ही जिंकला. तिथे त्या बिल्डरला आम्ही हरवलं. आज मी ह्यांच्या लढ्यामध्ये ह्यांना जेवढं जमेल मी तेवढा त्यांना सपोर्ट करणार आहे. आणि माझ्या बरोबर ह्या भारतातल्या, फक्त महाराष्ट्रातल्याच नाही, फक्त भारतातल्या सगळ्या बौद्ध बांधवांनी ह्यांना मदत केली पाहिजे. आणि त्यांना जसं जमेल तसं, आता त्यांचं 10-15 दिवसानंतर काहीतरी आंदोलन आहे, त्या आंदोलनात मी आवर्जून येणार आहे. कारण इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी ॲज अ बुद्धिस्ट. आपण फक्त जय भीम बोलून आणि फक्त व्हॉट्सअपवर आपले कमेंट्स टाकून आपण बुद्धिस्ट होत नाही. तर आपली ह्या ज्या आपल्या एन्शियंट प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे पूर्ण भारतामध्येच बुद्ध आहे. जर ह्या दुसऱ्या धर्माच्या जातीच्या लोकांना त्यांचे देव कुठे कुठे भेटतात ते आंदोलन करतात, इथे तर आमचंच आहे. लेजिमेट वे मध्ये आमचं आहे. आणि जर त्या जागाही जर आम्ही सोडल्या तर मग आम्ही कुठं जायचं. तर आय रिक्वेस्ट ऑल बुद्धिस्ट टू सपोर्ट देम अँड टू बी पार्ट ऑफ दिस रेव्होल्यूशन. जय भीम, नमो बुद्धाय. यानंतर थिबा राजाच्या ऐतिहासिक राजवाड्याला भेट दिली.
पॅलेस परिसराची पाहणी करताना त्यांनी तेथील प्रदर्शनास ठेवलेल्या खुर्च्या, पलंग आणि थिबा राजाच्या काळातील विविध वस्तू प्रत्यक्ष पाहिल्या. या भेटीदरम्यान तिथे प्रदर्शनासाठी ठेवलेल्या शिवलिंगासह काही वस्तूंवर पिसाळ यांनी विशेष लक्ष वेधले. याबद्दल प्रतिक्रिया देताना रोहित पिसाळ काय म्हणाले पाहूया. जयभीम, आज मी थिबा पॅलेसला आहे, विच इज वन ऑफ द हिस्टॉरिक प्लेस ऑफ रत्नागिरी. जर आपल्या पाठी दिसत असेल, खूप प्रशस्त असा एक पॅलेस आहे आणि आज मी तिथे गेलो होतो. अँड त्याच्या बोर्डवर फॉर इन्फॉर्मेशन की हा एक बुद्धिस्ट राजा होता. त्यांनी ते बुद्धिस्ट विहार बनवण्याचं म्हणजे बनवलं होतं. म्यानमार वरून त्यांनी मूर्ती आणली होती. पण आता ह्या म्युझियम मध्ये मला शंकराची पिंड पण दिसली आणि काही हिंदू डिटीज पण दिसले. म्हणजे मला वाटत नाही की म्युझियम म्हणून बुद्धिस्ट कुठल्या मॉन्युमेंट मध्ये हे असे आयडल्स ठेवणं म्हणजे बुद्धिझमचा एक अपमानच वाटतोय मला. हे कदाचित दुसऱ्या कुठल्याही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते शाहू महाराजांपर्यंत कोणाच्याही पॅलेसमध्ये जर औरंगजेबाचं जर कुठे काही वस्तू ठेवल्या तर ते सहन होणार नाही, तो अपमान वाटेल. पण रत्नागिरीची लोक मात्र हा अपमान सहन करत आहेत. तर पण मला मात्र फार दुःख झालेलं आहे. नमो बुद्धाय. जय भीम. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.